सिम्प्लिफिकेशन अर्थात पदावलीमध्ये जो व्हॉट येतो ना तर तो कुठे येऊ शकतो. आउटरला येऊ शकतो, इनरला येऊ शकतो, कधी त्याच्या डोक्यावर हाफ येऊ शकते, कधी तो अंडर रूट मध्ये येऊ शकतो, कधी तो वर्ग घनमुळात येऊ शकतो, किंवा त्याच्या डोक्यावर 1/3 येऊ शकते, किंवा कधी कधी तो एका संख्येच्या डोक्यावर सुद्धा येऊ शकतो. मात्र या ठिकाणी जो व्हॉट आहे तो आउटरला आलेला आहे. आउटरला जर आला तर त्याला कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं या संबंधित एक उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी बघा 84 भागिले 0.4 प्लस 45 भागिले 7.5 बरोबर 4 गुणिले व्हॉट. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. सर्वप्रथम वाढवाच्या नियमानुसार एवढा आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 84 भागिले 0.4 प्लस 45 भागिले 7.5 बरोबर 4. याला डायरेक्ट आपण x म्हणूया कारण की 4 गुणिले व्हॉट म्हणजे x. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. या ठिकाणी बघा हा याला पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी हा पॉइंट इथे जाणार, इथे 0 जाणार, म्हणजेच 840 भागिले 4 झाले आणि याला भाग जाऊ शकतो. 4 1 4, 4 2 8, 4 1 4 आणि इथं 0 म्हणजे या ठिकाणी 210 आले. झालं प्लस या ठिकाणी सुद्धा आपण तसंच करणार. हा जो याला पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी पॉइंट हा पुढे नेला, मग वर एक 0 लावून टाकला. 450 भागिले 75 झाले. आता आपण याला भाग देऊ शकतो कसा. 15 5 75, 15 3 45 म्हणजे हे 30 झाले. 5 1 5, 5 6 30 म्हणजेच हे झालेले आहे 6 बरोबर 4x. मित्रांनो आता या ठिकाणी काय करणार की हे झाले 216 बरोबर 4x आणि इथे गुणाकाराचं चिन्ह असतं तो इकडे जाऊन भागाकार होतो. सो ॲट लास्ट मध्ये x बरोबर 216 भागिले काय होते 4. 4 1 4, 4 5 20 उरला 1 झाले 16, 4 चूक 16. सो x बरोबर 54 आन्सर येते. फर्स्ट आन्सर राईट आहे. चला चेक करूया. इट्स अ राईट आन्सर. दॅट्स इट कंप्लीट.